नमस्कार मित्रांनो, मुकुंदन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आजपासून आपण एक नवीन एपिसोड भयकथेचा सुरू करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात भयकथा एपिसोड नंबर 1. तर मित्रहो, ही जी कथा आहे ही साधारणतः 23 वर्षापूर्वी झारखंडमध्ये घडलेली कथा आहे. पारस नावाचा एक कामगार असतो, मिस्त्री काम करत असतो, एका ठेकेदाराकडे काम करतो. जो ठेकेदार रोडचे पुलाचे कामं करत असतो, अशा ठेकेदाराकडे पारस काम करत असतो. त्याच्या आयुष्यात घडलेली घटना या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. तर हा पारस ज्यावेळेस मिस्त्री म्हणून हा रमेश ठेकेदाराकडे काम करत असतो, ज्या ठिकाणी यांचं काम सुरू असतं त्या ठिकाणचं मटेरियल संपेल असल्यामुळं हा रमेश ठेकेदार काय करतो, त्याचे अनेक ठिकाणी ठेके सुरू असतात. हा त्या ठिकाणी आपले कामगार घेऊन दुसऱ्या साईटवर आपल्या कामगारांना घेऊन जातो आणि पहिल्या साईटवर म्हणजे ज्या ठिकाणचं मटेरियल संपलं त्या साईटवरती या पारसला आणि एक आणखी थोडेसे 50-1 वर्षाचे मिस्त्री असतात, जुने वयस्कर, या दोघांना विश्वासातले असतात. म्हणून हा रमेश ठेकेदार त्या पहिल्या साईटवर त्यांना ठेवतो. त्यांना सूचना करतो की मी आता दुसऱ्या साईटवर जात आहे, तुम्ही या साईटवर फक्त देखरेख करा, काम कुठलंही करायचं नाही. तुम्हाला तुमचा पगार या ठिकाणी सुरू राहील. खाण्यापिण्याची व्यवस्था मी तुमची संपूर्ण केलेली आहे. जर कोणी अधिकारी या ठिकाणी पाहणी करण्याकरता आले तर त्यांना सांगा या ठिकाणी की आमचं या ठिकाणचं मटेरियल संपलेलं असल्यामुळं आमच्या ठेकेदारानं त्या ठिकाणी कामगारांना घेऊन दुसऱ्या साईटवर गेलेले आहे आणि ज्यावेळेस मटेरियल या ठिकाणी उपलब्ध होईल, साहित्य उपलब्ध होईल, त्यावेळेस परत पुढे या पुलाचं काम सुरू होईल असं सांगा. म्हणून हा रमेश ठेकेदार त्या ठिकाणी आपल्या कामगारांना घेऊन दुसऱ्या साईटवर निघून जातो. दुसऱ्या साईटवर गेल्यानंतर आता या ठिकाणी पारसला आणि त्या आजोबांनाच का ठेवलं असतं, काकांना, तर हे दोघंजणं त्या रमेशच्या विश्वासात ते दोघंजणं असतात आणि त्यात जे काका असतात त्यांना शिक्षण कुठल्याच प्रकारचं नसतं आणि हा पारस जो असतो हा किमान 10वी-12वी शिकलेला असतो. अधिकाऱ्यांना कसं बोलायचं, मोठा कोणी जर आला तर त्याच्याशी कसं प्रकारे वागणूक द्यायची हे त्याला माहीत असल्यामुळं रमेशच्या विश्वासातला माणूस असणारा पारस त्या साईटवर दोघंजण त्या ठिकाणी थांबतात. असं करता करता 4-2 दिवसाचा कालावधी निघून जातो. दिवसभर त्या ठिकाणी काहीच काम नसतं. साईटवरचं त्यांना राशन पाणी पुरवलेलं असतं. ते जे काका असतात ते स्वयंपाक करतात. दोघंजण त्या ठिकाणी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण आणि रात्रीची विश्रांती असा यांचा दिनक्रम त्या ठिकाणी सुरू असतो. हा दिनक्रम सुरू असते वेळेस त्या काकांना मात्र काही नाही, खायचं प्यायचं आणि आराम करायचा. परंतु हा जो पारस असतो याच्या अंगामध्ये सळसळणारं रक्त असतं आणि याला त्या ठिकाणी काही दिवसभर बसून राहावं वाटत नाही, दिवसा झोपही येत नाही. मग हा काय करतो की त्या साईडच्या बाजूला असणारे जे घनदाट जंगल असतं, असं जंगलामध्ये फेरफटका मारण्याकरता जात असतो. पहिल्या दिवशी जातो, जंगलाचा एक भाग पाहून दुपारपर्यंत परत येतो. दुपारी लंच करायचं, आराम करायचा, संध्याकाळी परत आपल्या साईटवर थोडंसं फिरायचं, रात्री जेवण करायचं आणि मुक्काम करायचं, झोपायचं संध्याकाळी. असाच दिनक्रम चालू असतो. दुसऱ्या दिवशी साईटला त्या ठिकाणी हा पारस उठतो आणि पहिल्या दिवशी जंगलामध्ये ज्या साईडला गेला होता त्याच्या विरुद्ध दिशेनं हा त्या ठिकाणी जातो. पारस जात असते वेळेस तरुण रक्त असतं, कुठल्या प्रकारची भीती नसते मनामध्ये, काही कुशंका नसतात. भूतबाधा कधी पाहिलेलं नाही, भूतपिशाच्य कधी पाहिलेलं नसतं. फक्त याचं कुतूहल काय असतं, जंगलामध्ये वन्य प्राणी असतात, शिकार करण्याकरता त्या ठिकाणी काही ना काही मिळत असतं आणि याला थोडंसं नॉनव्हेज खाण्याची देखील आवड असते. असंच जंगलामध्ये फिरत 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 ज्यावेळेस तो बराच 1-1.5 किलोमीटर आत जातो तेव्हा त्याला त्या अरण्यामध्ये, जंगलामध्ये एक अशी जंगली कोंबडी दिसते. कोंबडी दिसल्यानंतर हा त्या कोंबडीचा पाठलाग करू लागतो. कोंबडी याला हुलकाण्या देत 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 बऱ्याच आतमध्ये जंगलामध्ये घेऊन जाते. जंगलामध्ये घेऊन गेल्यानंतर अचानक ती कोंबडी घनदाट त्या झाडीमध्ये कुठेतरी दडून बसते आणि मग हा त्या ठिकाणी विचार करतो, इथंच कुठेतरी कोंबडी गेली, इथंच कुठेतरी कोंबडी गेली, असं इकडं तिकडं वाकून हा पारस त्या कोंबडीचा शोध घेऊ लागतो.
तेवढ्यामध्ये समोरून एक पांढऱ्या शुभ्र वस्त्र परिधान केलेला, पांढरी शुभ्र दाढी मिशा असणारा, तपस्वी तेजस्वी असणारा माणूस पुढून हातामध्ये काठी टेकवत टेकवत चालत आलेला त्या ठिकाणी पारसला दिसतो. पारसच्या पुढं तो उभा राहतो आणि विचारतो, अरे बाबा, तू इकडे कसा काय आलास? या अरण्यामध्ये फिरायचं नाही, तुला माहीत नाही का? त्यावेळेस हा पारस त्या ठिकाणी आजोबांना विचारता, आजोबांना बोलतो, का बरं या ठिकाणी काय झालं आहे, का मी यायचं नाही? अरण्य हे, या ठिकाणी प्रत्येकजण विहार करू शकतो, प्रत्येकाचं कुतूहल असतं, आपल्या मर्जीप्रमाणे त्या ठिकाणी फिरू शकतात. तुम्हाला काय अडचण आहे का? मी काय या ठिकाणी फिरायचं नाही? असं ज्यावेळेस हा पारस विचारतो त्यावेळेस ते दरडावून त्याला दटावतात आणि विचारतात, तुला या अरण्याबद्दल काहीच माहिती नाही का? या जंगलाबद्दल काहीच माहीत नाही का? अरे या जंगलामध्ये हिंस्र प्राणी आहेत, पशु आहेत, या ठिकाणी तुझ्यावर हल्ला करतील, तुझ्या प्राणघातक हल्ला होईल, संकटामध्ये सापडशील. तसेच इकडं भूतपिशाचे देखील खूप आहेत, हे तुला माहीत नाही का? भूतपिशाच्याचं नाव घेतल्यानंतर मात्र या ठिकाणी त्या पारसला हसू येतं, कारण हा थोडासा शिकला असतो आणि आताच्या विज्ञान युगामध्ये वावरणारा हा मुलगा, याला भूतावर त्या ठिकाणी विश्वास नसतो. तेव्हा हसतो तो आणि त्या बाबांची टिंगर करायला लागतो, बाबा कुठल्या युगामध्ये आपण वावरत आहात? या ठिकाणी कशाचे भूत आले? असं ज्यावेळेस हा पारस त्या ठिकाणी त्या बाबांना विचारतो त्यावेळेस बाबांना थोडा राग येतो आणि सांगतात, मी तुला सांगतोय, तुला समजत नाही का? मी काय बोलतो तुझ्या हिताचंच सांगत आहे ना. आणि तू आता आला तसा लागलीच परत निघून जा. तेव्हा मात्र पारसला थोडंसं राग येतो आणि तो म्हणतो, का बरं मी परत जाऊ? हे अरण्य या ठिकाणी फिरण्यासाठी तुमच्या मालकीचं आहे का? त्यावेळेस ते बाबा त्या ठिकाणी विचार करतात आणि बोलतात, माझ्या मालकीचं नाही तर तुझ्याही मालकीचं नाही, या ठिकाणी दोघंही फिरू शकता आपण, परंतु तुझ्या हिताचीच गोष्ट मी या ठिकाणी सांगतो बाळा, तू आला तसा परत निघून जा. पुढे जर जाशील तर या ठिकाणी अनेक प्रकारच्या चुडेल असतात, पिशाचिनी आहेत, यक्षिणी आहेत आणि त्या तुझ्यावर हमला करतील, तुझ्यावर वाईट वेळ येईल. त्यावेळेस मात्र मग तुला वाचवायला या ठिकाणी कोणी येणार नाही, म्हणून तुझ्या काळजीपोटी मी तुला या ठिकाणी जायला सांगत आहे. असं ज्यावेळेस हे बाबा बोलतात, हा हसून त्या ठिकाणी हसण्यावर नेतो आणि त्या बाबांची टिंगर करायला लागतो. तेव्हा बाबा मात्र रागात येऊन त्या ठिकाणी बोलतात, मग तुला काय करायचं ते कर, असं बोलून ताड त्या ठिकाणी निघून जातात. त्यावेळेस त्यांची चाल या ठिकाणी हा पाहतो पारस, तर एवढं वय असून पांढऱ्या दाढीमिशा झालेले वयोवृद्ध असणारे त्या आजोबा, परंतु एखादा तरुणाला लाजवतील एवढ्या चप्पळ गतीनं त्या ठिकाणी अरण्यामधून निघून जातात. मग हा पारस त्या ठिकाणी त्या कोंबडीचा शोध घेऊ लागतो. कोंबडी काही त्याला भेटत नाही. थोडा आणखीन पुढे जातो. पुढे गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी एक असं घनदाट वेलीनं वेढलेलं असं एक खंडहर म्हणजे त्या ठिकाणी दिसतं. ते खंडहर पाहिल्यानंतर त्याचं कुतूहल जागं होतं, एवढ्या अरण्यामध्ये या ठिकाणी कोण राहत असणार आहे? असा ज्यावेळेस हा पारस त्या ठिकाणी विचार करतो, त्या खंडहराच्या जवळ जातो. पूर्ण झाडीनं त्या ठिकाणी वेढलेलं असतं ते खंडहर. आपल्या हाताने त्या वेली तोडतो, वेली तोडून ती जागा साफसूफ करतो. जागा साफसूफ केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला एक सभामंडप त्या ठिकाणी दिसू लागतो. सभामंडप कसला होता? तर त्या ठिकाणी एका देवीचं मंदिर होतं. मग हा आणखीन आतमध्ये जातो, जसं साफसफाई करतो तसं त्या ठिकाणी भग्न अवस्थामध्ये असणारी पडलेली देवीची मूर्ती देखील त्या ठिकाणी त्याला दिसून येते. आणि तेवढ्यामध्ये त्याला त्याचा अंतरात्मा आतून असा आवाज देऊ लागतो, पारस या ठिकाणी थोडीशी साफसफाई कर, स्वच्छता कर, जेणेकरून या ठिकाणी लोक येतील. असं ज्यावेळेस त्याला आतलं मन त्याला सांगू लागतं, त्यावेळेस मात्र पारस काय करतो, ती जागा झाडून पुसून स्वच्छ अशा प्रकारे लखलखीत करतो. थोडंफार बसावं वाटायला अशा प्रकारचं त्या ठिकाणी हा पारस त्या जागेला व्यवस्थित करतो. आणि त्या देवीच्या मूर्तीकडे पाहतच त्या ठिकाणी पारसला झोप लागते. आता हा साधारण किती वाजता पोहोचला होता काही अंदाज येत नाही, परंतु झोप लागली. झोपेमध्ये त्या ठिकाणी साधारण रात्रीचे 10-11 वाजतात. 10-11 वाजल्यानंतर पौर्णिमेचा चंद्र उगवलेला असतो. चांदण्याचा लख्ख प्रकाश, चंद्राचा लख्ख प्रकाश त्या जंगलामध्ये पसरतो आणि याच्या कानाजवळ बसून कोणीतरी उठवत आहे, अरे मुला उठ, या ठिकाणी तू काय करत आहेस? अशा प्रकारचा आवाज येतो. परंतु पारसला वाटतं की आपण जणू काही स्वप्नामध्येच आहोत, अशा प्रकारचा भास होतो. परत डोळे लावतो. परत वारंवार त्या ठिकाणी त्या मुलीचा आवाज त्या ठिकाणी पारसच्या कानामध्ये घुमू लागतो. तेव्हा मात्र डोळे उघडून पारस पाहतो, तर सुंदर अशी त्या ठिकाणी एक युवती त्याला त्या ठिकाणी दिसते. आणि ती सुंदर युवती त्या ठिकाणी पारसला बोलू लागते,
तू कोण, कुठला, कसा काय या ठिकाणी आलास, असं ज्यावेळेस हा ती मुलगी विचारते त्यावेळेस पारस सांगतो की मी या ठिकाणी या हायवेला जे पुलाचं काम चालू आहे त्या ठिकाणी काम करणारा मिस्त्री आहे मी, असं आपल्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी त्या मुलीला हा पारस देऊ लागतो. मुलगी एवढी सुंदर रूपवान असते, तिच्या शरीरामधून सुगंध अशा प्रकारचा त्या ठिकाणी आसमतामध्ये पसरू लागतो. हे पाहून पारसचं मन प्रसन्न होतं आणि त्याला असा भास होतो जणू काही एखादी अप्सरा आहे काय किंवा देवीचं आहे, असं कोणीतरी दैवी चमत्कार असावा असा भास त्या ठिकाणी त्याला होऊ लागतो. कारण त्या मुलीचं सौंदर्यच एवढं काही असतं, तिचं त्या ठिकाणी रूप लावण्य पाहून हा पारस देखील त्या ठिकाणी मोहित होतो. आणि मग ती मुलगी त्या ठिकाणी बोलते, तुला या ठिकाणी आल्यानंतर कसं काय वाटलं की या ठिकाणी आपण साफसफाई करावी, स्वच्छता करावी, असं जेव्हा विचारणा करू लागते त्यावेळेस पारस तिला सांगतो, बाई मी या ठिकाणी अरण्यामध्ये आलो होतो, एका कोंबडीचा पाठलाग करत आलो होतो, अरण्यात जंगली कोंबडीचा पाठलाग करत. त्या कोंबडीने मला हुलकावून दिली. त्यानंतर एक साधू बाबा मला भेटले. त्या बाबांनी मला सांगितलं की या अरण्यामध्ये तू प्रवेश करू नकोस, या ठिकाणी भूतपिशाच आहेत, यक्षिणी आहेत, त्या आणखी काय चुडेल आहेत, अशा प्रकारचं बाबांनी मला सांगितलं होतं. परंतु त्यांचं न ऐकता देखील मी पुढं आलो. पुढं आल्यानंतर मला या ठिकाणी हे विहिरीनं या ठिकाणी झाकलेलं मंदिर, जीर्णावस्थेत असलेलं मंदिर मला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि माझ्या अंतर्मनानं मला त्या ठिकाणी सांगितलं, जणू काय आकाशवाणीच व्हावी असं मला त्या ठिकाणी माझं मन सांगू लागलं, पारस ही जागा तू व्यवस्थित कर, स्वच्छ कर. आणि म्हणून मी माझ्या मनाचं त्या ठिकाणी हाक ऐकली, मन प्रसन्न झालं. आणि केव्हा मला झोप लागली मला कळालंच नाही. त्यावेळेस ती मुलगी म्हणते, उठ पारस, आता जवळपास 10-11 वाजत आलेले, तू तुझ्या त्या ठिकाणावरती निघून जा आणि तुला जेव्हा कधी या ठिकाणी यावं वाटेल, या परिसरामध्ये येशील, या मंदिराजवळ बसशील, नुसतं माझं स्मरण जरी केलंस तरी देखील तुझी आणि माझी भेट होईल. अशा प्रकारचा संवाद त्या ठिकाणी पारस आणि त्या मुलीमध्ये होतो. तर मित्रांनो, ही मुलगी खरंच कोण असेल बरं, सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी ती चुडेल असेल, यक्षिणी असेल, अप्सरा असेल किंवा पिशाच असेल, काय असेल, हे आपण आता उद्याच्या एपिसोडमध्ये पाहूया. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.